टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी एक काल वक्तव्य केलं। शिवसेनेत पूर्वी पद घेण्यासाठी मर्सिडीज द्यावा लागायचे किंवा मर्सिडीज दिल्यानंतर पद भेटायचे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर शिवसेनेचे अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी एक ट्विट केलेला आहे आणि 2012 ते 17 दरम्यान लक्षवेधीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा तुम्ही आरोप केलाय। नक्की ते ट्विट काय आहे तात्या? नीलमताईंनी जे काय बोलल्या की शिवसेनेमध्ये एखादं पद पाहिजे असेल तर 2 मर्सिडीज द्याव्या लागतात। मग पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जे काही अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये लक्षवेधी टाकायच्या आणि त्याच्यामध्ये नंतर सेटलमेंट करायच्या। म्हणजे विधान परिषदेचं सभागृह म्हणजे जे काही सभासद या राज्यामध्ये 288 सभासद आहेत, विधान परिषदेचे वेगळे, विधानसभेचे वेगळे। मग प्रत्येकजण लक्षवेधी टाकतो, त्यांच्या लक्षवेधी अशा पद्धतीने बदनाम होणार नाहीत का? कारण काही लोक लक्षवेधी वैयक्तिक नसली पाहिजे। लक्षवेधीच्या एखाद्या व्यक्तीवरती वैयक्तिक पडली तर त्याच्यापासून ॲलिगेशन्स होतात। आणि मी तेच बोललोय की इथं लक्षवेधी टाकण्यासाठी विधान परिषदेचा तुम्ही वापर करत होता का? लक्षवेधी टाकायची एखाद्या विरोधामध्ये आणि मग त्याला बोलवून घेऊन नंतर त्या संघ बसायचं, अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न उपस्थित करताय की असं घडलेलं आहे असं तुम्हाला सांगायचं? घडलेलं आहे, याच्यामध्ये घडलेलं आहे, अशा गोष्टी घडलेल्या आहेत। 2012ला सुद्धा ज्या टायमाला या पुणे शहराचा डीपी चालू होता त्या टायमाला कोण हस्तक्षेप करत होतं? मी त्या टायमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे शहराचा विरोधी पक्षनेता होतो आणि मग शिवसेनेचा गटनेता माझा मित्र होता। सारखं कळायचं विचारायला किती त्रास होता। अगदी 12 ते 17च्या कालावधीमध्ये जो आपला मुख्य सभेचा अजेंडा असतो ना, कार्यपत्रिका कोण घेऊन बसायचं? कार्यपत्रिका सुद्धा तुम्ही घेऊन बसत होता, हा विषय कसलाय, हा विषय कसलाय, हा विषय कसलाय। त्यावेळीचे शिवसेनेचे जे गटनेते होते त्यांनी हे सगळं तुम्हाला सांगितलं? नाही, मला माहिती आहे ना, सांगितलं तर आहे, पण मला पण माहिती आहे कारण मी पण गटनेता होतो। पण मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये माझ्यावरती अशा कधीच ॲलिगेशन झाले नाहीत आणि मला कधी कुणी बोलवलं पण नाही। म्हणजे हे मी सांगतो, मी छातीडोकपणे सांगू शकतो की मला कधी कुठल्या माझ्या कार्यपत्रिकेच्या विषयामध्ये मी 13-14 महिने या शहराचा विरोधी पक्षनेता होतो, आता 4 वर्ष गटनेता होतो, पण मला कधी संघटनेमधनं कार्यपत्रिका घेऊन ये आणि कार्यपत्रिकेवरच्या विषयासंदर्भात बोल असं ना माझ्यावरती संघटनेने आरोप केले आणि मी संघटनेवरती आरोप केले। तात्या, तुम्ही गंभीर आरोप करताय की विधान परिषदेत लक्षवेधी अधिकाऱ्यांच्या विरोधात मांडायचे आणि ते भीती दाखवून नीलम गोरेंनी अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले, बोलून घेतलेले आहेत ना। आता ते काय नोटांचे नंबर सांगायचे का आता? म्हणजे मला वाटतं की ज्या गोष्टी आहेत ना, मग त्यांचं आपल्याला ते काय म्हणतात ब्रेन मॅपिंग का काय ते करावं लागेल की कोणत्या साली, नाहीतर तुम्हाला मग लक्षवेधी काढायला लागतील। या पुणे शहरामध्ये किती लक्षवेधी पडल्या होत्या, मग त्या लक्षवेधी पडल्या त्यानंतर त्या दरम्यान कुणाला बोलवण्यात आलं? बोलवण्यात म्हणजे कुठे बोलवलं गेलं अधिकाऱ्यांना? तर पुण्यामध्ये कुठं स्पॉट होता ना त्यांचा, पुण्यामध्येच बोलवलं। असे काही अधिकारी तुमच्या त्यावेळी संपर्कात आले तर मी सांगेल, ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस मी नाव पण घ्यायला मागं पुढं बघणार नाही। तेव्हा आता त्यांनी थांबवावं। नीलमताईंनी जे मान्य उद्धव साहेबांवरती आरोप केलेत ना, ज्यावेळेस एखाद्यावरती आरोप करत असतो त्यावेळेस एक बोट समोर असेल ते 4 बोट स्वतःकडे असतात, हे पण त्यांनी विसरलं नाही। पण त्यांना मुळात तिथं विचारलेला प्रश्न काय होता त्या साहित्य संमेलनामध्ये तोच कळला नाही। साहित्य संमेलनामध्ये त्या काय बोलत होत्या, समोर प्रश्न काय, तर मला वाटतं कदाचित त्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होत्या, त्यामुळे नीलमताईंना प्रश्न विचारलेला कळत नाही। तुम्ही इथं पुणे शहरामध्ये शिवसैनिक तुमच्यावरती आता आरोप करतायत की तुम्ही अगदी गाड्यांचे टायर बदलून घेतले शिवसेनेवाल्यांकडनं, संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्या गाड्यांचे टायर बदललेत आणि आता जर तुम्ही त्यांच्यावरती अशा प्रकारे साहेबांवरती आरोप करता, शिवसैनिक कसा सोडेल तुम्हाला? शिवसैनिक पण तुमच्यावरती आरोप करणार ना। 2017ची जी निवडणूक झाली, माझ्या फेसबुकवरती जावा, माझ्या फेसबुकवरती ज्या कमेंट्स केल्यात एका शिवसैनिकांनी की प्रभाग क्रमांक 39मध्ये कुणी उमेदवार बदली केला, तो पण सांगितलं आणि त्याच्यामध्ये बघा ना, माझ्या फेसबुकच्या कमेंट्स वाचा,
नावासहित कमेंट्स तात्या, तुमचा पहिला आरोप असा आहे की लक्षवेधीच्या भीतीने अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले आणि दुसरा आरोप असा आहे की उमेदवार देखील बदलले पैसे घेऊन. मग पुण्याचे सहसंपर्क प्रमुख कोण होतं? उमेदवारी आहो तिकडं मातोश्रीला काही कळायचं पण नाही. सगळे तर पूर्णपणे अधिकार तुमच्याकडे होते पुण्याचे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक असेल आणि मग आज बघा पुणे महानगरपालिकेमध्ये पुणे शहरामध्ये शिवसेनेला 8,23,000 मतं पडलीत आणि काँग्रेसला 5,09,000 मतं आहेत. 8,23,000 मतं पडून 10च नगरसेवक निवडून आले. कारण त्या जागांवरती उमेदवार देणं गरजेचं होतं की ज्या जागांवरतून निवडणूक लढवल्या होत्या शिवसेनेने. 2012च्या निवडणुकीला ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते तिथले पण उमेदवार का बदलले? मग म्हणजे नीलम गोरेंच्या माध्यमातून महापालिकेतील अधिकाऱ्यांना थेट ब्लॅकमेलिंग केलं जायचं. त्यांच्याकडनं लक्षवेधीच्या स्वरूपामध्ये झालेला विषय तो, लक्षवेधीचा विषय झालेला आहे. याच्यातून किती आर्थिक व्यवहार झालेत किंवा काय तुम्हाला? आता मी ते योग्य वेळी सांगेन सगळ्या गोष्टी, परंतु लक्षवेधी होत्या. मला वाटतं की त्या संदर्भामध्ये विधान परिषदेसारखं पवित्र सभागृह आणि त्या सभागृहामध्ये जर अशा प्रकारे कोण लक्षवेधी टाकून जर करत असेल तर अवघड होतं. याचे काही तात्या तुम्ही मोठे आरोप करता, याचे तुमच्याकडे पुरावे आहेत? गटनेत्याला विचारल्यावर सगळं मिळेल. गटनेते सांगू शकतील की जर ज्यावेळेस आमच्या कुटुंब प्रमुखावरती तुम्ही हल्ले करताय त्यावेळेस मग तुम्हाला का सोडायचं. नक्कीच आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी नीलम गोरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. लक्षवेधी मांडण्याच्या भीती दाखवून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळल्याचा त्यांच्याकडून आरोप केला जातोय. आता यामध्ये योग्य वेळ आल्यावर मी पुरावे देखील दाखवेल अशा प्रकारचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य दाहिगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.